गाईस कॅप्चर झालंय सिंगर गाणं म्हणताना. सो आता मोठ्या हातीतनं मी चाललेली आहे मोशीला, कारण की समूह मावशी काका येणार आहेत म्हणून. सो आज नाईट आउट आहे बेसिकली. काय काय करतं दिसेलच तुम्हाला. सो त्याआधी जय श्री महाकाल, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. मी नम्रता तुमचं स्वागत करते आपलं युट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे एकटीचा प्रवास. कशा आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. मीही मजेत आहे. आज नाईट आउट करणार आहे आपण मोशीला. सागर पण येणार आहे, जॉईन करणार आहे असं म्हणतो. खरंच येणार आहे? बघूया येतोय की नाही. आणि कसं कसं आपण एन्जॉय करतोय. समूह मावशी आणि काका येणार आहे. आय एम सुपर डुपर एक्साइटेड. तिने मला सरप्राईज दिलाय, ते पण रांजणगाव मध्ये आल्यानंतर तिने मला व्हिडिओ कॉल करून सरप्राईज दिलं. मी खूप खुश आहे. सो आज नाईट आउट करूया. मोशीमध्ये काय करतीये, कसं करते. आधीचं घर मी ऑलरेडी दाखवलंय. आय थिंक मी आधीच्या युट्यूब चॅनलवर दाखवलंय. सो ह्या युट्यूब चॅनलवर परत एकदा आधीचं घर दाखवेल, एक्सप्लोअर करेल. सो त्यासाठी स्टेडियम गाइस. निगा काय निगा, ऑडियंस के साथ इज्जत से बात करने का, नहीं तो अनसब्सक्राइब करेंगे अपने को, समझा क्या? तो मैं तेरी बहन है ना भाई. तेरा क्या मेरा क्या, दोनों का सेम सेम ना, है की नाही? भाई बहन सेम सेम. स्टेडियम गाइस. इतकं ट्रॅफिक आहे ना, घरापासून आहे ना 15 ते 20 मिनिटात मी आजीच्या घरी पोचायला पाहिजे, पण गेले 15 ते 20 मिनिटं मी ट्रॅफिक मध्येच अडकलेली. इतकी फालतूगिरी आहे ना मोशी साईडला. एकतर रस्ते खराब, त्यानंतर ट्रॅफिक जाम. इकडे यायचं म्हणजे ना नको नको. डेव्हलपमेंट आहे पण रस्त्यांचं काय, ह्या ट्रॅफिकचं काय. ह्या मोशीपेक्षा ना आमचं कस्तुरी मार्केट चांगलंय. तिथं पण एवढं ट्रॅफिक नसतं, मेन मार्केट असून. नुसतीच डेव्हलपमेंट आहे. ट्रॅफिकचं तर काय हटायचा पत्ताच नाही इकडे. बोर झालंय. एवढ्या वेळेत तर मी नगरला पोहोचले असते. नाही पण हाच रस्ता आहे ना, जाऊ दे. नसते पोहोचले. आजीकडे पोहोचणं कठीण आहे. आजच्या दिवसात होतं की नाही काय माहिती. गेला बिचारा, वैतागला. जाम ट्रॅफिक जाम. इथून सगळ्या गाड्या येतात ना, त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त होतं. पोहोचले मी फायनली अर्ध्या पाऊण तासाने. जिथे मला 15-20 मिनिटं लागतात तिथे मला पाऊण तास लागला. एनिवेज बरोबर आवाज ओळखला मी. बघ, मला वाटलं समूचा आवाज. मी अंदाजाने. बघा हे लोक कुठे होते, चाकणच्या पण अलीकडे होते. ते लोक पोहोचले आणि मी पोहोचले सेम टायमिंगला. म्हणजे इतका वेळ मला लागला. एवढं ट्रॅफिक होतं असं म्हणायचंय मला. पारतात काका पार्किंग अशी काय लावली? काय लावले? हा, ते झाडी टाकून घेतली त्या लोकांनी. आणि आजी इकडे रिच्युअल करताना यांचं निम्म सामान माझ्याकडे. मला नाही ना व्हायचं काही. बिना तुकड्याचं सामान माझ्या हातात दिलं. गाईज गाईज तुम्ही रेकॉर्ड बघितलंय बरं का, यांनी माझ्या हातात. माझ्या मोबाईल नाही घेतला तिने. काकांवरनं पण उतरवला. काय काका? एकदम छान. मावशीने आणलाय खावा आणि आता खाव्याचे होणारे गुलाबजाम. असली गावाकडचा खावा आहे ना ग. पाणी पण आणले गावाकडचं. म्हणजे काय, गावाकडच्या पाण्यातले गुलाबजाम का? मटकीची भाजी आणले. बापरे, मावशीने डब्बा पण आणलाय. हे बघा, खावा, मैदा, साखर असं सगळं मावशीने आणलंय. मावशी गुलाबजाम करणार आहे आज. मटकीची भाजी आणि चपाती. स्वतः आम्ही सगळे जेवणार आहोत. हे मावशीने आणले सगळं. हा, वांग आहे, मटकी आहे, चटणी आहे, भाकरी आहे, चपात्या आहेत, ढोसे आहेत, डाळ भात आहे, पोंगा पंडित. किती वेळ वळायचं मावशी? हे चांगलं एक जीव करायचं ग.
आमची मावशी खूप छान खाव्याचे गुलाबजाम करते. कढईचं लागत असतं का? हा. गोल केलं की अशी चीर नाही पडली पाहिजे ना. हा इतकं एकजीव करायचं की असा गोळा बनल्यानंतर बघा असं झाला पाहिजे सगळीकडून सारखा सारखा. चीर नाही पडली पाहिजे. तोपर्यंत तुम्हाला मैदा आणि खावा एकजीव करायचा आहे. आता ह्या गोळ्या करणार आम्ही पण करू लागतो. पाहिजे. पाक कसा खा. आता आम्ही बहिणी मिळून पाक बनवतोय. दोन ग्लास पाणी घालतोय. 2 मोठे ग्लासची साईज दाखव. सो एवढे 2 ग्लास पाणी घातलंय आम्ही. आता हे गॅसवर ठेवणार आणि 1 किलो साखर आहे ना मावशी. थोडीशी आता गुलाबजामुन बनवायचे आहेत आपल्याला. पाकासाठी आपण तो खवा नाही खावा असतो. खवाच म्हटलं बेटा. दुसरी गोष्ट 2 ग्लास पाणी 1 किलो साखर आहे. मग याचा अर्थ तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त साखर घेतली. आमचं चुकलं. इट्स माय फॉल्ट. आता मी त्यातली थोडीशी साखर काढून ठेवणार आहे आणि नंतर आपण त्याचा थोडासा पाक तुम्हाला वाढवावा लागणार आहे. काय सो ह्या दोघी गोळे करतायत. ए पोरे तू मोबाईल घडीभर बंद कर. आता तेल तापायला ठेवू. तेल थोडंच घेतलंय मी. जास्त तेल नाही घेतलंय कारण की ते उगाच वायाला जाईल म्हणून. कमी पडलं तर टाकता येईल. तेल तापलेलं आहे. सो आता गॅस बंद करूया आपण. सो आता हे गुलाबजाम तळणार आहे आम्ही. एवढे गुलाबजाम झालेत. लागत नाही ना. मी काय करू. त्यांच्यासाठी गुलाबजाम केले. बोला आता बोला ना. सो असा कलर यूज तर आपल्याला तळायचंय. जास्त ओव्हर कुक नाही करायचंय आणि अंडर कुकिंग पण नाही करायचं. हे परफेक्ट. कोण इतके टेस्टी झालेत ना. मी हे नुसतं खाल्लंय बरं का. आणि मी मावशीच्या हाताला पप्पी पण घेतली आहे ना ग मावशी. इतके टेस्टी झालेत म्हणजे गुलाबजामच्या सॉरी पाकात पण नाही टाकलेत आम्ही. कच्चेच आहेत हे. फक्त तळलेले आहेत तरच खायला खूप टेस्टी लागतात. पाकात टाकल्यानंतर तर नेक्स्ट लेवल. नेक्स्ट त्याला असं करायचं. कसं तू काय करतेय समू. त्याला होल पाडते जेणेकरून काय होईल. अच्छा पोक करायचं. ह्या सगळ्या जामांना नाही सॉरी गुलाबजामुनना पोक करायचं जेणेकरून पाक आतमध्ये जाईल. ही करतेय बघा. मला वाटलं सो आता गुलाबजाम. आता आपण गुलाबजाम पाकात टाकणार आहे. हळूहळू टाकायचंय मावशीने सांगितलं. सगळ्या मिळून अर्धा तास नसन झाला. पण आमच्या बहिणींना लय उद्योग काय म्हणायचंय मला. असलं तोंडाला पाणी सुटतंय. आणि स्वीट मध्ये माझं सगळ्यात फेवरेट आहे गुलाबजाम. नाही मुरल्या 2M मस्त. तर आता आम्ही बहिणी असंच वॉकिंगला चाललोय. आणि आजचं PCMCचं टेम्परेचर आहे 17. खूप थंडी आहे. खूप डेंजर थंडी आहे. आणि माझं जर्किंग ड्रायक्लिंगला गेलंय. हिच्या हळदीला खराब झालं त्यामुळे मला ड्रायक्लिंग शिवाय पर्यायच नव्हता. म्हणून त्याला भारीच येते. पण आता ड्रायक्लिंगला टाकलंय. काल तर इतकी थंडी होती आणि मला पुण्यात ट्रॅव्हल करायला लागतं पण माझ्याकडे जर्किंग नव्हतं.
याच्यावरती जिवंत राहिले मी काल. आणि आज हे मी मामाने दिलंय मला, कारण की माझं ड्रायक्लिंगला गेले. सो कुठे जातोय, कुठपर्यंत चालतोय सगळं दिसेल तुम्हाला, त्यासाठी स्टे ट्यून्ड. सो थोडंसं समूला खाऊ घ्यायला आलोय. समूलाच नाही, ऍक्च्युली सगळाच कझन्स ग्रुप येईल हळूहळू, सगळे येतील त्यांसाठी. अजून घे ना. आतमध्ये फुल मटेरियल दाबून घेतलंय. चल, म्हणजे काय आता कझन्स ग्रुप येऊ किंवा आमचे पॅरेंट्स येऊ किंवा कोणीही येऊ, टेन्शन नाही. काय समूचे फोटो आले लग्नाचे. नाही 5 आले. कोणी दिले फोटो? भारी आलं ना. 10-3 मागवलं होतं ना. कोण कोण आले बघा. माझी मम्मी, मावशी, भाऊजाई, भाऊ. तो गाडी लावायला गेला. समय बघ तुला भेटायला आलेच. नको मला So, आमच्या समूला शर्मावाल्याची आईस्क्रीम खायची होती, म्हणून तिच्या भैयाने, सागर भैयाने आणली पिस्ता काढली. माझी आजी काय म्हणती म्हण ग. महिन्यात किती शेणी ग, मला एलर्जी आणली. किती दिवसाचा टावेल जपून ठेवलास ग. हे राहू दे बाई, लागतो आम्हाला. गप मायावर उश्याला ईद. आता सगळेजण आईस्क्रीम खातात, सगळ्यांची फेवरेट. दाखव कसं मुख अंडी, अशा गांड्या असतात. सो पुण्यात हे फेमस आहे शर्मा आईस्क्रीम. जाऊन दे, खाऊन टाक समोर. तो मामा नाही खायचा, त्याला सर्दी. सो आता मी गुलाबजाम घ्यायला आली आहे सगळ्यांना टेस्टिंगसाठी. हर्षल भाऊची एंट्री झाली आणि हर्षल भाऊ आल्या काय करतात बघा. वहिनीला पण घेतलंय. कॉपीराईट येईन मला. आणि नवरी कशी दिसते बघायची का तुम्हाला? दाखव ग. डॉल दिसतीये मी. तीच तिच्या पोटूला म्हणते की मी डॉल दिसतीये. हा भेट अजून एक दाखवते. आता तुम्ही कमेंट करून सांगा तुम्हाला डॉल दिसते की डॉल दिसते. डॉल. मग डॉलच म्हटलं मी. समू काय म्हटलं मी? डॉल. डॉल. किती क्यूट दिसतीये मी बघ. बळच म्हणजे स्वतःच्याच तोंडाने. आणि आम्हाला बळच फोटो 10 वेळा दाखवतील म्हणते बघा. झालं संपलं. कशी दिसती आता काय करत आहे. सो आता आम्ही ब्लिंकिट वरनं बल्ब मागवलेत. रात्रीचे 12-15 झालेत. थँक्यू सो मच. झालं ना? जाऊ चेक करताय का? ओके ना. सो लाईट कमी आहे म्हणून ब्लिंकिट केलं. रात्रीचे किती वाजलेत? 1 वाजलाय ना, ऑलमोस्ट 1 वाजलाय ना. 12:30 आणि आमचे बल्ब आले. हा 10च मिनिटात येतं ब्लिंकिट वरनं. रात्रीच्या 3 वाजेपर्यंत येतं आणि ऑर्डर. हा लाईट याचा आहे बरं का, इन्व्हर्टर बल्ब आहे. हर्षल भाऊच्या हस्ते बल्बचं उद्घाटन झालं. धन्यवाद भाऊ, तुम्ही घर प्रकाशमय केलं. तो माझ्यापेक्षा लहान आहे पण मी मान काय बोलत माझ्या व्हिडिओचे वाईट बोल. नाहीतर असं व्हायरल करीन ना मी तुम्हाला. हर्षल भाऊच्या हस्ते दुसऱ्या बल्बचं उद्घाटन. काय वॅट एकच मागवलंय. म्हणजे मम्मी जिंकली आहे आणि मम्मीनी 100 रुपये दिले सगळ्यांनी मम्मीला. हा मम्मी होय मम्मी. हर्षलने स्कॅन केले ना तुला, बायकोचे पण केले त्याचे पण केले. किती जिंकली? हा मम्मी किती जिंकली?
400 जिंकली. 400 नाही 300 जिंकले. तुझे 100 असतात. ते काकांचे 100 दे ना. आता पुढचे लक्षात ठेव 14 पान आले ना तुझ्या हातात आणि यांनी जर हे पान इकडे बघ नोट चालू आहे का त्यांच्याकडे बंद पडलेले नोट आहेत बरं का काही काही मी उगा सांगितले म्हणजे नाही खरं कुठे आणले तुम्ही? अरे बोलीन ना ते नाही नाही ती नोट बंद नाही, खोटी नव्हती. मला ती चेक करायची मी करत हातात आले की हातात पण ते तुम्ही दिले तुला 200 तुला काही तुम्ही गरज accept नाही. केलं. माझी बहीण आहे माझी. मी तरी म्हटलं 200 कस काय देते. ही माझी मम्मी लय मॉडर्न स्कॅनर काढून देते सगळ्याला. हुशार बहिणीची बाजू मी घेतली हा 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 मावशी मुळे कळलं. अगं नोट हातात आल्याने कळली पाहिजे. आहे बघा आता आपलं बोलण्याच्या नादात त्यांनी अशी दिली तरी मी त्याला म्हणत होते कॅश देऊ नका माझ्याकडे कॅश नाही तुम्ही मला 100 रुपये द्या. तुम्ही नोटा तुम्ही किती ठेवल्या खिशात? हा. दिवाळीमध्ये नगरमध्ये मला कोणतरी नोट दिली सुट्टे पैसे म्हणजे ते बँकेत घेऊन फेक नोटा गेले. आलेच म्हणजे हा बर का बँकेत गेले ते बँकेवाल्यांनी घेतली नाही नाही पण हे लयच फालतू आहे म्हणजे लगेच गावदारी आहे. सापडते लगेच नाहीतर- समजते हा. मग एवढी फालतू नोट तुम्हाला कशी नाही कळली. अशी चिडवून बसलं, बसलं, काय कळते? मग ए मम्मी घे ना स्कॅनर. तिला काय काम नव्हतं. अहो बहीण आहे माझी खेळली ती तुमच्या संग पेपर नाही भेटत ही नोट आहेत ना म्हणजे झोल- ही ओरिजिनल आहे अरे हातात फरक केवढी बसला लगेच. समजलंय ना हातात पण घेऊन पाहिजे कॅश हातात. नाही ना माझ्याकडं हातात घे ना 2 दिवस. डिजिटल इंडिया आहे काका. हा. अहो कॅश हे द्या. हे द्या नोट द्या माझे 200चे. म्हणजे बघ तिचे 100 आले बरं का मला. आले का. आले बरं का 100 आले आले. आयला मम्मी चांगला धंदा येऊ. अजून एक चार पटाव तुमच्या चुकीने नाही तिच्याच नशिबात होते ती. नाही नशिबात नाही नाही रे 200चा मध्ये डाव